करा अशा प्रकारे जिजाबाई आपल्या मालकाला जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोलू लागली. बोलत असते वेळेस काय झालेलं आहे? रौप्य मुद्रा दोर येते तुकया पासी तेव्हा देते ते घेऊन या विष्णू भक्त निघे तोरीत त्या सवे. तुकाराम महाराजापाशी असणारे 200 रुपये असणारे त्या जिजाबाईने दिले आणि दिल्याच्या नंतर जिजाबाई म्हणू लागलेली आहे, मालक तुम्ही जा आणि त्यांच्या सोबत जाऊन त्या वाण्यांसोबत काय करा, तुम्ही असणारा त्या ठिकाणी बाजार करा आणि त्या ठिकाणी बरं का विका काही आणि त्याचे पैसे घेऊन या. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागली आहे. आवली तुकयाशी सांगे मा भांडवल जतन कराता अभिशाप येईल माझ्या माता आईचे सर्वता न करावे. असणारी ती जिजाबाई बोलू लागली बरं का, मालक आतापर्यंत जे केलं ते केलं बरं का, तुम्ही आता मात्र एवढं भांडवल जतन करा, कोणाला पैसे देऊ नका, कोणाला काही करू नका बरं का, हे भांडवल आणि त्या ठिकाणी जतन करा तुम्ही मालक, आणि नाही तर माझ्या जीवाला फाशी देऊ नका. मी माझ्या नावावर दुसऱ्याकडून पैसे घेऊन आले, तुम्हाला काही वाटणार नाही त्याचं, ते सावकार येऊन मला बोलणार आहे. अशा प्रकारे जिजाबाई आपल्या मालकाला जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोलू लागलेली आहे. तुम्ही लागला रे स्मरण जास्त धरी कोणी मग मी आपुल्या नावे खत देवनी कर्ज काढून आणले. अहो त्या ठिकाणी मालक तुम्ही असणाऱ्या हरिस्मरणामध्ये त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करीत आहेत, रात्रंदिवस असणाऱ्या वनामध्ये जाऊन देवाचं नामस्मरण करायला म्हणून गावामध्ये तुम्हाला कोणीच एकही रुपया देण्यावर का करायचं, आणि मग मी असणार त्या ठिकाणी काहीतरी काम करते, माझ्या जीवावर असणारं मी सावकाराकडून कर्ज आणलंय आणि ते सध्या बुडवायचा विचार राहू नये, याचं काहीतरी आपल्याला घर संसार चलावा, असं काहीतरी उरावा, अशा प्रकारे धंदा करून तुम्ही घरला या. अशा प्रकारे जिजाबाई बोलू लागलेली आहे. याच काशी वाटाल भांडवले तरी माझा स्वभाव विदित आहे आयशे बोलून या पाहे कांता जाय घराशी. अहो त्या ठिकाणी मंदिरामध्ये असणारी एवढी चर्चा घडलेली आहे. जर कोणाला वाटलं मालक तुम्ही आता हे जर असणारे मी दिलेले 200 रुपये तर त्याचं काय तुम्हाला काय करेल, माझा स्वभाव कसा आहे ते तुम्हाला माहिती आहे. मी असणार त्या ठिकाणी रागीत आहे बरं का, मला राग आल्यावर सण होत नाही मालक, आणि तुम्ही जर कोणाला हे भांडवल देऊन आलेत तर मी रागात आल्यावर तुम्हाला तर माहिती आहे. अशा प्रकारे जिजाबाई जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणली आणि मंदिरातून घराकडे गेलेली आहे. असो तुका ते अवसरी मीठ वरण्या वर्षभावरी दिवसाच्या बरोबरी गेला सत्वरी ते धवा. असं बरं का या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे मीठ घेतलं, त्या 200 रुपयाचा मीठ घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे त्या ठिकाणी त्या वाणी लोकांसोबत बैलावर मीठ घातला आपलं गोणी टाकून आणि त्यांच्या सोबत जाऊ लागलेले आहे. बालेघाटा प्रदेशे वेळे मीठ कोण्या भरला गुळ हा शहराशी चालिले वाणी सगळं भक्त प्रेमळ तयासवे. त्या ठिकाणी बरं का बालेघाटाला आले, बालेघाटाला असणार ते मीठ विकलं आणि मीठ विकून त्या ठिकाणाहून गुळ भरला आणि त्या ठिकाणी भक्त प्रेमळ जगद्गुरु तुकाराम महाराज त्या वाणी लोकांसंग असणारे वाणी लोक पुढं पुढं जाऊ लागले, तुकाराम महाराज मागं जाऊ लागले. जात असते वेळेस काय झालेलं आहे, धुळीत धुळीत मुक्ता फळ पडिले जाण कोण ओळखी त्याच कारण तरी पितळे माझी कांचन परीक्षकाशी न कळेना. अहो त्या ठिकाणी बरं का एखादी धुळीमध्ये मुक्ता फळ असणार पडलेलं आहे पण त्याला कोणी ओळखीत नाही बरं का, किंवा एखादी परीक्षकाशिवाय कांचन असणारं सोनं कोणालाच ओळखू येऊ शकत नाही. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे त्या वाण्यामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. पाषाणात परीक्ष खरा कोण जाणे चमत्कारा गारा माझे सापडविरा
वैष्णवी विराते विजाले. अहो त्या ठिकाणी वैष्णव विरा देवी झाले. पाषाणामध्ये असणारा एखादी परीस गौसला, गारामध्ये असणारा त्या ठिकाणी हिरा गौसला, तर त्या ठिकाणी जरी असला तरी त्या ठिकाणी काय होते, त्या गारा काय असा त्या हिऱ्यावर होतात काय होत नाहीत. तसा असणारा वाण्या सोबत जगद्गुरु तुकाराम महाराज हा आणि त्या ठिकाणी जगाचा उद्धार करणारा तुकाराम महाराज होता. पण त्या ठिकाणी त्याला काही वाटणं गेलं आणि माणूस असल्यावर सोबत किंमत नसती बरं का. संत हे कळतच नाही. अशा प्रकारे या ठिकाणी महिपती कवीला सांगायचं आहे. ना तरी शास्त्र पुस्तकात बांधले जैसे वेदांत, काय सभेत महापंडित महास्वारी रहित जारीती. अहो त्या ठिकाणी बरं का एखादी असणारा त्या ठिकाणी आणि महापंडित असणारा ज्ञानी आहे बघा एखादी माणूस, आणि एवढ्या गावामध्ये असणारा महान असणारा आपले संत होऊन गेले जगद्गुरु त्या ठिकाणी कोण, काशीनाथ महाराज. आणि काशीनाथ महाराज एवढ्या गावात संत होऊन गेले, पण ज्या वेळेस काशीनाथ महाराज होते त्यावेळेस कोणाला कळाले नाही. आता काशीनाथ महाराज गेल्याच्या नंतर त्यांच्या मोतीची पब्लिक बनवून बघून अशा प्रकारे लोकांना वाटू लागलं खरंच महाराज होते, व्यासपीठावर गेले बरं का महाराज, असं आता लोकांना वाटत आहे. माणूस असल्यावर कळत नाही, त्याच्या तो माणूस गेल्याच्या नंतर कळतो. तशा प्रकारे त्या वाण्यामध्ये असणारा हा जगाचा उद्धार करणारा जगद्गुरु तुकाराम महाराज होता. पण ते वाणी काय काय बोलू लागले तुकाराम महाराजाला ते आता आपल्याला पुढल्या वेळेमध्ये ऐकायला भेटत. आम्ही ते मिळाले तस्करच्या धनवंत सावकार, ना तरी नाही त्याचा चार सापडे सुंदर पतिव्रता. एखादे अमित असणारे बरेचसे जास्तीत जास्त असणारे चोर भेटले आणि 10-15 चोर आहेत आणि त्याच्यामध्ये एक आता शाहूकार निघालेला आहे. शाहूकार जाऊ लागल्यावर त्याला त्या ठिकाणी चोर काय करतील, शाहूकाराला पकडणारच की. तशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाला करू लागले. किंवा एखाद्या बरेचशा काही स्त्रिया आहेत पण त्याच्यामध्ये पतिव्रता असणारी एक निघाली, त्या पतिव्रतेसारखं असणारे जगद्गुरु तुकाराम माझे आहेत असे महिपती कवी त्या ठिकाणी त्या वाण्यात सांगू लागलेले आहे. निर्यात योगी महापुरुष का मजामध्ये अमृत जैसे, निंदका माझे प्रेमळ दिसे, धन्य तयासी कोण करी. अहो त्या ठिकाणी बरं का वेडी लोक आहेत, वेड्या लोकांमध्ये असणार योगीराज निवृत्तीनाथ महाराज आणि वेड्याचाच अवतार होता. तसं योगीराज निवृत्तीनाथ महाराज सर्व येड्यामध्ये असणारे कोण होते, महाराज होते बरं का, संत होते. तशा प्रकारे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आणि त्या ठिकाणी कोणात त्या वाणी लोकांमध्ये होते. त्यांचं कोण मान्य करणार आहे. महाराजांना सांगितलं एखादे आपल्या काशीनाथ महाराजांना कीर्तन सांगितलं, कीर्तन ह्या येड्यानं काय कीर्तन लावलं म्हणायचं लोक पहिलं, आणि आता म्हणता महाराजाचं ऐकलं असलं तर काही 4 गोष्टी आपल्या कानावर पडत होत्या. अशा प्रकारे म्हणत आहे ते या सत्य व्यवसायाचा मेळा, त्यात भक्ती ज्ञान वैराग्य पुतळा, तू कयाचे निंदी त्या वेळोवेळा, अनुताप कळा जया नाही. अहो तशाच प्रकारे असणार बरं का ते वाणी लोक आणि त्यांचा त्यांना गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज माग माग बैलावर गोणी टाकून चाललेत. जात असते वेळेस भक्ती ज्ञान वैराग्य पुतळा जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करीत आणि माग माग जात असते वेळेस अनुताप कळा असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजाची आणि त्या असणार कयामध्ये पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले तुकाराम महाराज आणि त्यांना तो वाणी लोक काय बोलू लागलेले आहे. एकमेकाची बोलती जे का फुले संगती झाला तुका, व्यवहार करून रे चिलटिका, मिळेल पैका कैच्या रीती. अहो त्या ठिकाणी एकमेकाला बोलू लागले बरं का. गोविंद महाराज आणि आपल्या सोबत आलेले आहेत बरं का. मग ते आता काय धंदा करीत नाहीत, काही नाही, आले मीठ घेऊन आणि तसेच असणारे त्या ठिकाणी मीठ देऊन कोणालाही पैसे देऊन जातात. अशा प्रकारे ते वाणी लोक एकूण एकाला बोलू लागले. या प्रपंच तळमळ चित्ती आठवी वैकुंठ पाळ, भजन करीची सर्व काळ उठते कपाळ आमुचे. बोलू लागले एकूण एकाला यानं संसाराची आशा सर्व सोडून दिली आणि भजन त्या वैकुंठ पाळ असणार पंढरीश
पांडुरंगाचं करतंय बरं का. आमच्या माग किरकिर लावली आहे ना, विठ्ठलाचंच नाव सदा गेलं याच्या मुखामध्ये, दुसरं काहीच नाही. आणि आम्हाला काय किरकिर लावली बाबा यानं. अशा प्रकारे सोबत असणारे वाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणण्यात गेले बरं का. एकूण एकाला बोलू लागले. बोलत असतो वेळेस काय झालं, आयशा रीती खुशीत बोलत्या पुले ठाई पर्य तुका तो देई विदेई हर्ष शोक नाही अनुमात्र. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोलू लागले. पण जगद्गुरु तुकाराम महाराज हरिनामामध्ये तल्लीन झालेले, विदेह स्थितीमध्ये असणारे बरं का. देह बाणावर नाही तुकाराम महाराजाचं, पांडुरंगाचं नामस्मरण करू लागले. तुकाराम महाराजाला काहीच वाटलं नाही. पुढं काय झालेलं आहे, आसोई बाजारे समय शहराच्या गेले व्यवसाय तेथे गुळ कोण्या सर्वई द्रव्य लवलाई घेतले. असं बरं का या ठिकाणी व्यवसाय असणारे शहराला गेले. एका शहराला जाऊन त्या ठिकाणी गुळ विकला. गुळ विकून दुसरं काही त्या ठिकाणी पैसे घेतले आणि त्या ठिकाणाहून काय करू लागलेले आहेत, त्या सवे वैष्णव भक्त आपला माल विकला तेथ द्रव्य घेऊन या समस्त परतोन या त्वरित चालिले. त्यांच्या सोबत असणारे त्या वाणी लोकांसोबत जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे माग आपलं माल विकला, द्रव्य घेतलं, पैसे घेतले आणि त्या वाणी लोकांसंग जात असतो वेळेस काय झालं, मार्गी चालता ते अवसरी अवस्थाई उतरले बाजारी चरित्रावर झाले ते अवसरी ते सादर चतुरी परिसावे. मार्गाने चालत असते वेळेस व्यवसायी जगद्गुरु तुकाराम महाराज सोबत जाऊ लागले. आणि जात असते वेळेस त्या ठिकाणी एक नवल घडलेलं आहे, त्या ठिकाणी एक चरित्र घडलेलं आहे. ते आता श्रोते हो सावध चित्त करून ऐका. अशा प्रकारे त्या ठिकाणी महिपती कवी आपल्याला बोलू लागले. नांगर गळ्याते खाण समसू वाढविले बहुत ब्राह्मण आला माल मागते करा साहित्य म्हणतसे. अहो त्या ठिकाणी बरं का एक नांगर गळ्यात असणारा आणि नांगर गळ्यात खांद्यावर घेऊन असणारा एक ब्राह्मण आणि काहीतरी दान धर्म करा म्हणून अशा प्रकारे मागत आला. आल्यावर काय झालेलं आहे, शेठ सावकार म्हणत्या उदन येती मागावया आम्हा पाशी नाही द्यावया जायला वलाया येतो अहो त्या सावकार बोलू लागले बरं का. आणि तू आमच्याकडं मागायला आलास पण आमच्याकडे काय नाही बरं का तुला द्यायला, तू जाय आता. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला बोलू लागले. बोलत असते वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय केलेलं आहे, कृष्ण बोलती आयशा रे त्या कोणी चवळ पावला देती हे तुकयाने दे कोण्या निश्चिती तया प्रीती पुसतसे. अहो जगद्गुरु तुकाराम महाराज होते त्या ठिकाणी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना बघितलं. प्रत्येक माणसाला असणारा मला मदत करा, माझ्याकडे सावकाराचं एका कर्ज आहे आणि त्या सावकारानं असणारा मला काय केलेलं आहे बरं का, हा नांगर डोसक्यावर ठेवलेला आहे माझ्या खांद्यावर. ते नांगर जोपर्यंत कर्ज देत नाही तोपर्यंत उतरू शकत नाही बरं का. अशा प्रकारे पहिलेचा काळ होता. मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना ऐकल्यावर तुकाराम महाराजांना बोलून घेतलं. त्याला बोला देव बाप्पा काय झालं, तुम्हाला काय अडचण आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मणाला बोलू लागलेले आहे. सांगा वर्धमान ऐकल्या बोलतो ब्राह्मण पाटील चित्ते आसता वतन दाईची निरूपण घेतले. तुकाराम महाराजांना एवढा बोलल्याबरोबर तो ब्राह्मण आला आणि बोलू लागला, महाराज असणार त्या ठिकाणी मला पाटलानं शिक्षा दिलेली आहे बरं का. आणि गावच्या पाटलाचं त्या ठिकाणी काहीतरी असणार त्याच्यावर कर्ज होतं, त्यामुळं त्या ठिकाणी नांगोर असणारा खांद्यावर दिलता. अशा प्रकारे मला दिलेला आहे असे जगद्गुरु तुकाराम महाराजाला सांगितल्यावर काय झालेलं आहे, दिवाणाच्या लांच देवण्याचा बंदी कानी गातरे मज पंचायती पाडीला उमज त्यानी लाट रचली. अहो त्या ठिकाणी बरं का मला पंचायती सध्या त्या ठिकाणी काय केलं नाही. दिवाणाचे
असणारे त्या ठिकाणी काय केलं, मला त्यांनी हे केलं बरं का, आणि ते माझ्या नांगोर खांद्यावर दिला. त्यांनी माझी लाज राखली नाही. पंचायती सध्या असणाऱ्या त्याला सध्या काही उमज येण्यात आली, माझ्या डोक्यावर नांगोर आहे. अशा प्रकारे तो ब्राह्मण आणि त्या ठिकाणी कोणाला, जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोलू लागला. त्यावेळेस दयेचा सागर असणारा जगद्गुरु तुकाराम महाराज काय करू लागलेले आहे. राजा विवेकी बहुत मी ब्राह्मण दुर्लभानात, तीन शेते हर के लाविनी माते, 50 तया ते दिदरे. राजा विवेके बहुत मी ब्राह्मण दुर्लभानाथ, 3 शेते हर की लाविनी माते, 50 तया ते दिधले. त्या ठिकाणी राजा आहे आणि त्या राजाने असणारं बरं का, कोण पाटलानं असणारं मला 350 रुपये त्या ठिकाणी लावलेले आहे. 300 लावल्याच्या नंतर मी 50 रुपये दिले आणि माझ्याकडे असणारे 250 रुपये राहिले. अशा प्रकारे त्या ठिकाणी ब्राह्मण जगद्गुरु तुकाराम महाराजाला सांगू लागला. बाकी राहिले असतावते का कुटुंबासहित मागतो भिक, सवेजा प्यादा दिदला एक, हा तरी सुखे पडोने दी. अहो त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणू लागलेला आहे तो ब्राह्मण, बाकी राहिलेले 250 रुपये जे आहेत ना, त्या 250 रुपयासाठी आता काही काम लागणार, कुठं काय होत नाही, मी कुटुंबासहित भीक मागालो. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोलू लागला. बोलत असते वेळेस काय झालेलं आहे, विप्रा वाचोनी कोणी आयशी, दया उपदरी तुकयाची, मग रे ब्राह्मणाची चिंता मानसी करू नका. त्या ब्राह्मणाची असणारी दया उपदली बरं का, दया आणि त्या ठिकाणी दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती. जगद्गुरु तुकाराम महाराजापाशी दया होती, क्षमा होती, शांती होती बरं का. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला दया आली आणि त्या ब्राह्मणाला बोलू लागले, इतरत्र कुठेही फिरू नका, थोडा वेळ थांबा, तुमचं असणारं काम मी करतो. असे जगद्गुरु तुकाराम महाराज बोलू लागलेले आहे. 250 मुद्रा सत्वर देवन्या तो जविला दिवसभर, पावणे आगडीत विचारे, वाणे सर्वच आसती. अहो त्या ठिकाणी बरं का 250 रुपये जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या धंद्याचे काढून दिले. काय काय केलं तुकाराम महाराजानं, गुळ आणला, त्या ठिकाणी मीठ आणलं, बालेघाटाला इकलं. गुळ घेतला बालेघाटावरून, तिकडं जाऊन ते गुळ विकला आणि परत निघाले बरं का. तर त्या ठिकाणी 50 रुपये फायदा झाला असेल तुकाराम महाराजाचा. तेवढ्यामध्ये 50 रुपये फायदा झालेला. ते 200 बायकोनं दिलेले आणि हे 50, 250 रुपये त्या ब्राह्मणाला दिले. हे त्या संख्या लोकांनी बघितलं, वाणी लोकांना, आणि ते हसू लागले. बघा बघा म्हणले, त्या येड्याला किती त्या ठिकाणी त्याची दया आली, त्याला पैसे दिले, आता घरी नाना पोरं ह्याचे उपाशी आहेत. अशा प्रकारे ते वाणी लोक बोलू लागलेले आहेत. म्हणे दळची काट्यावर घालीत आहे, याच्या सोबतीची राहू नये, जिजाईची सांगता पाहे, मोकलील दायते घरी. अहो एकमेकाला म्हणू लागले ते वाणी लोक, याच्या संगतीला राहू नये, याची संगत कामाची नाही बरं का. आपल्याला सध्या संसाराचा असा उद्ध्वस्त करावा लागेल आणि याच्यावर नामस्मरण गावं लागेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी वाणी लोक बोलू लागले. ही जर गोष्ट जिजाईला सांगितली, बाई 250 रुपये झालते, तुझ्या नवऱ्यानं असणाऱ्या एका ब्राह्मणाला दान केले जर म्हणलं, तर गाय मोकळून असली आणि ती जिजाबाई रडल. अशा प्रकारे ते एकमेकाला बोलू लागले. रांडा पोराची कावया नाही, धन वाटितो बनते ठाई, आयशे म्हणून बाई, जाती सर्वही ते दवा. घरी नांडा पोरायला असणाऱ्या बायकोला आणि लेकराला काही खायला नाही, आणि कोणाला असं धनद्रव्य वाटतंय, याचं तोंड सध्या बघू नाही बरं का. अशा प्रकारे म्हणून आपापल्या घराकडे त्या ठिकाणी वाणी लोक निघालेले आहे. ही प्रकारे जन्मिते ते राहिला वैष्णव भक्त, प्याद्या हैद्या निश्चित द्रव्य दिवानात पाठविले. अहो त्या ठिकाणी बरं का तो विप्र असणारा त्याला पैसे दिले आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज राहिले. एकांत वासात भजन
करू लागले. त्या विप्रानं जाऊन त्या ठिकाणी ब्राह्मणानं पैसे दिले, जाऊन त्या ठिकाणी काय केलेलं आहे? नापित बोलावून विष्णुदासे ब्राह्मणाचे ते उतरले केश बोलावून त्याच्या कांतेस स्वयंपाकाशी गातली. अहो त्या ठिकाणी बरं का जाऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांना असणार त्याच्या डोसक्यावरला असणार ते वज जे होतं ना, 250 रुपये देऊन नांगर उचलायचा, उतरून घ्यायचा. ते उतरून घेतलं आणि त्या ठिकाणी जाऊन उतरून घेतल्याच्या नंतर त्या असणाऱ्या ब्राह्मणानं बायकोला बोलवलं, बायकोला बोलवून घेऊन स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. पदरची सामुग्री देऊन जेवविले दहा ब्राह्मण उभयता संतोषे दाम्पत्याचे मन आशीर्वचन बोलती. अहो पदराचं सामर्थ्य असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिला आणि 10 ब्राह्मणाला जेव घातलं. जेव घातल्याच्या नंतर आशीर्वाद त्या ब्राह्मणानं दिल्यावर काय झालेलं आहे पुढं? देवादेव रुक्मिणीवर तुझा सांभाळो निरंतर तू जायचा विष्णू भक्त उदार प्रत्यवर दिशेना. ब्राह्मण म्हणू लागला बरं का, देवा आधी देव असणाऱ्या रुक्मिणीचा वर पांडुरंग परमात्म्याला माझी विनंती आहे बरं का देवा, आणि तुला रात्रंदिवस असणारा हे माझा असणारा कोण वाट सर्व असणारा बरं का हा तुकाराम, आणि याचा सांभाळ कर. आणि असा विष्णुदास असणारा कधीच भेटणार नाही बरं का. उदार असणारा त्या ठिकाणी आहे, जगाचा उदार तर करेल, पण काही लोकांना असणारा वज सध्या डोसक्यावर उचलून घेतलं, अशा प्रकारे विष्णुदास असणारा आहे असे बोलू लागलेले आहे. 12 वर्ष माले मागतात माशी ना मिळे तुझे दे तुझे ईश्वर करू कल्याण आयसा तो ब्राह्मण बोलिला. मला 12 वर्ष झाले मी हिंडालो, मला 12 वर्ष झाले माझं सर्व घरदार हिंडालय, पण एवढे पैसे आम्हाला झाले नाहीत बरं का, आणि इतकं द्रव्य तू आणि त्या ठिकाणी दिलात बरं का. अशा प्रकारे तुकाराम महाराजाला म्हणू लागला, देव तुझं कल्याण करो तुकारामा, असे ब्राह्मण त्या ठिकाणी आशीर्वाद देऊ लागलेला आहे. तुकाराम मुक्त बने मने सत्कर्मी लागले दर्यावर तिचे भय दारुणा म्हणे काय जाऊन या सांगावे. त्या ठिकाणी बरं का जी तुकाराम महाराजाला आनंद झाला आणि म्हणू लागलेला आहे, एक कुटुंब माझ्यासाठी असणार त्या ठिकाणी माझ्याकडून वाचलं बरं का. प्रत्येकाच्या डोसक्यावर असणारा नांगर दिलेला होता आणि ते नांगर उतरला, एवढं वज उतरलं, माझ्याकडून एक कुटुंब सुखी झालं. पण मला असणार माझ्या बायकोनं पैसे दिले हो त्या ठिकाणी मनात वाटू लागलं तुकाराम महाराजाला. जिजाबाई काय अशी लहान नव्हती, लय पारकळ होती, त्यामुळं जिजाबाईला तुकाराम महाराज भेऊ लागले. मनात वाटू लागलं आता घरी जाऊन तिला काय सांगू बाबा, अशा प्रकारे त्या ठिकाणी विचार तुकाराम महाराज करू लागले. जाणे तुकयाचे अंतरे काय म्हणत शाळगत रे म्हणे नका मुदल व्याज साचारे याने समग्र वेंचिले. अहो त्या ठिकाणी सांगू लागलेले, एवढा अंतकरण असणार त्या ठिकाणी भक्तात दुःखी झालं, बायको घरी गेल्यावर काय म्हणते की म्हणून. पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला विचारायला आता घरी गेल्यावर याची काही सोय नाही तुकारामाची, माझ्या भक्ताची. जिजाबाई असणारी बारकळ आहे बरं का, मला सध्या त्या ठिकाणी काळ्या म्हणती. मग त्या ठिकाणी देवाने विचार केला, सावकाराच्या घरी गेला, याच काही घेऊ नका म्हणलं, मुद्दल घ्या म्हणल्यावर काय केलं, व्यवसाय सांगता जाऊन आवली होईल क्रोधायमान मग तू कशी करील ताडन सावकार ऋण मागतील. अहो त्या ठिकाणी आवली असणारी जगद्गुरु तुकाराम महाराजाला असणार काय करेल आणि त्या ठिकाणी त्रास देईल बरं का. माझ्या हे वाणी लोक जाऊन तर सांगणार आहेत 101% असं माहीतच होतं देवाला. देवाने विचार केला, शावकार ऋण मागायला घरला येतील, ते जिजाबाई रागात येईल, माझ्या तुकारामाला त्रास होईल म्हणून देवानं काय काम केलेलं आहे. युवकाच्या आघात
काय करीत से पंढरीनाथ तुकयाचे रूप धरुनी तोरित रुपये देत सावकारा. अहो त्या ठिकाणी बरं का त्या जिजाबाईच्या असणार भेन 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 देवाला सध्या भ्यावं लागलं. त्या जिजाबाईचा नवरा तर भेला पण देव सध्या त्या ठिकाणी जिजाबाईला भेलावर का. तुकाराम महाराजाचं रूप धारण केलं देवानं आणि जाऊन तुकाराम महाराज इकडे तुट होते त्या ब्राह्मणापासून वाटत होते हो. त्या ठिकाणी तुकाराम महाराजाचं रूप धारण करून सावकाराच्या घरला गेला. सावकार म्हणला याचे तेवढे पैसे घेऊ नका हो, आज काही धंदा झाला नाही, तुम्हाला आहे तेवढे देतो. अशा प्रकारे देव तुकाराम महाराजाच्या रूपात सावकाराला बोलू लागले. मुद्दल व्याज देवन्या तोरित मागुनी घेतले परत स्वत खत 5 होऊन आवली ते ब्याजी म्हणत होनी. सावकार म्हणू लागले बरं का त्या ठिकाणी मागून घेतलं खत सावकार कडलं पैसे दिले. नीट पैसे दिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकाराम महाराजाला आणि त्या ठिकाणी पैसे दिल्याबरोबर तुकाराम महाराजानं सावकाराला दिले की लगेच सावकाराला म्हणू लागले तुम्ही काय करा, हे 5 होन रुपये आहेत ना, हे 5 होन असणारे तुम्ही काय करा 5 रुपये त्या जिजाबाईला द्यावर का. अशा प्रकारे तुकाराम महाराज त्या सावकारला बोलू लागले. सावकारापाशीच पैसे ठेवल्यावर काय केलेलं आहे. सावकार म्हणे ते अवसरी तुम्हीच नेऊन द्यावे तो घरी. देव म्हणे कोपेल मजवरी भयांतरी वाटत असे. देव होता होते तुकाराम महाराजाचं रूप धारण करून गेलता. देव म्हणू लागला बरं का. सावकार म्हणू लागले तुम्हीच नेऊन द्या की घरी तुमच्या बायकोला, आता मी काय याला नेऊन देऊ. नाही हो, मयावर लय रागात येईल म्हणला. देव बोलू लागला कडे तिथं देवाला सांगणं लागते काय, मयावर रागात येईल, मलावर लय रागात आल्यावर कोपल बरं का माझ्यावर, तुम्ही काय करा आणि तुम्हीच नेऊन द्या. अशा प्रकारे देव त्या सावकाराला बोलू लागलेले आहे. म्हणेल बहुत दिवस जाऊन पाही काहीच जोड केली नाही. रोकानी होऊन लवलाई नेऊन ये समय तुम्ही. अहो त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाचं रूप धारण केलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा सावकाराला म्हणू लागला बरेच दिवस झाले गेले वर्गात माझे मालक आणि त्यांनी काहीच आणलं नाही, काहीच केलं नाही, तसेच आले म्हणताल म्हणून तुम्हीच जा ते 5 रुपये आणि त्या ठिकाणी ते देऊन या बरं का. अशा प्रकारे सावकाराला बोल लागला. आयुष्य म्हणण्यात चरित्र गेला कोणाने कथ घेऊन वाणी गेला सजने आवलीच्या. अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी कैवल्य त्याने पंढरीश पांडुरंग परमात्मा आपापल्या तिथं निघून गेलेला आहे. तो सावकार असणारा ते खत घेऊन आणि त्या ठिकाणी 5 रुपये दिले देवानं. 5 रुपये ते 5 रुपये घेऊन असणारे त्या ठिकाणी जिजामातेकडे गेली आणि जिजामातेकडे गेल्याच्या नंतर सावकाराला जिजामाता काय बोलू लागली. सकळ वर्तमान सांगितलं ते म्हणे तो कोठे गेला सेवेत मरे असेल बैसला चित्ती विठ्ठला आठवणी. वा त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. सावकाराला गेल्याच्या नंतर सावकारानं पैसे दिले, ते खत वापस केल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणू लागले माझा मालक सावकार कुठे, तुमचे पैसे दिले, तुम्ही मला पैसे आणून दिले, माझे दिलेले, पण माझा मालक कुठे गेला की माहिती. देवला मला पैसे आणि त्या ठिकाणी गेला. अशा प्रकारे सावकारानं सांगितलं. आणखी मनामध्ये विचार केला त्या जिजाबाईनं कुठं जाईल, जाऊन मनामध्ये त्या विठ्ठलाचं नामस्मरण करीत त्या मंदिरामध्ये जाऊन बसला असेल असा विचार केल्यावर काय झालं. आईचे विंदाळे करिय देव पर्य कोणाची न कळेची लाग माया मोह भ्रमला जीव कोणाची देव दिसेना. सांगितलेलं आहे असं विधान जगद्गुरु तुकाराम महाराजासाठी देवानं तुकाराम महाराजाचं रूप धारण केलं. इकडे तुकाराम महाराजानं ब्राह्मणाला त्या ठिकाणी डोक्यावर वज उतरलं खाली ब्राह्मणाच्या आणि देवानं असणार विचार केला माझ्या तुक्याला त्रास देईल बरं का जिजाबाई, म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजाचं रूप धारण करून देव गेला, पैसे दिले, सर्व झालं. पण आताच्या या कलियुगामध्ये असणार काय माया मोहामध्ये गुंतून गेलेला असणारा हा
मानव देह हा जीव आत्मा त्या ठिकाणी बरं का काय झालेला आहे, मायेमध्ये गुंतलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला देव दिसत नाही. आणि आपला जर त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भावा भक्तीने असणारे नामस्मरण केलं तर आपल्याला सध्या देव दिसू शकतो. या कलियुगामध्ये फक्त सर्वात श्रेष्ठ दान म्हणलं तर अन्न आहे. आणि या कलियुगामध्ये उद्धार जर करून घ्यायचा असेल तर नामस्मरणानं उद्धार होतो. अशा प्रकारे या ठिकाणी महिपती कवी आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी सांगू लागले. कित्येक दिवस लोटतात देखा जराशाला वैष्णव तुका आला व्रतांच्या सांगती बायका विचारणी का कळे ना. त्या ठिकाणी कित्येक दिवस लोटले. जगद्गुरु तुकाराम महाराज घरात आले नाही. काही दिवसाला आल्याच्या नंतर आलेला विचार बघितल्याच्या नंतर काय करू लागलेले आहे. वाणी सांगती घराने नफा मुदाला तुकयाने याने द्रव्याचे देऊन आदाने बुद्धी बंदीदान सोडविला. त्या ठिकाणी वाणी लोक आले. तुकाराम महाराज घरला आले नाहीत. वाणी लोक आले घरला आल्याच्या नंतर वाणी म्हणू लागले, जिजाबाई ऐक, तू असणार त्या ठिकाणी तू कर्ज काढून दिलेलं सध्या तुझ्या मालकानं असणारा एक ब्राह्मण भेटला वाटत आणि त्याला 250 रुपये दिले. बघ 50 रुपये कमाई झाली, 250 रुपये दिले. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या घरी जाऊन आणि त्या ठिकाणी लावून देऊन सांगू लागलेले वाणी पुढं काय झालेलं आहे. एक म्हणती देव वारिले अरुणा एक म्हणती सत्य वचन ढोंग करून याची जाईले लौकिक जाण राखिला. एक म्हणू लागले बरं का, देवानं असणारे याचं असणारं काय केलं, कर्ज फेडून टाकलं. एक म्हणू लागला उघड ढोंग गेले हो, याला दिले पैसे तिथं आपल्या देखत दिले म्हण लागला. ब्राह्मण म्हण लागला एकोणाला ते हे कोण ते असणारा वाणी म्हणून लागलेला आहे, याला पैसे आपल्या देखत दिले मग ह्याचं कोणा इथे या ठिकाणी कर्ज फेडलं. त्याच्या बायकोला 5 रुपये कोणा दिले नेऊन. अवघड झालं की एक मन लागला देवाचं नामस्मरण करते, देवानंच काम केलं असेल ते. एक मन लागला नाही त्याच्या बायकोलाच लाज वाटत असेल. आता किती वेळेस कर्ज काढून दिलं तरी नवरा असंच करायला योगाचं फेडाव आणि आता उपाशी राहिलं तरी जमतंय आपल्याला असा विचार केला असेल त्याच्या बायकोनं. अशा प्रकारे आवली म्हणे कपटी काळा याने सर्वदान कळेलीला येड लाविले भरतारा नाही राहिला लौकिके. आता ती जिजाबाई बोलू लागली, माझा असणारा त्या ठिकाणी भरतार वेडा केला, लई कपटी भाडे असणारा हा काळा आहे बरं का, पंढरीचा पांडुरंग. अशा प्रकारे विठ्ठलाला त्या ठिकाणी बोलू लागले आणि माझ्या भरताराला असणारं त्या ठिकाणी वेड लावलं, त्याच्या नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी गुंग करून टाकलेला आहे बोलू लागले. याने सांगितला वरतांत हे प्रसिद्ध झाले लौकिके भांडवल पुढे न देती ते मागील वर्तांत जाणवली. कसं आहे हेच शाहूकार बघणार ना. पहिले पैसे दिले ते पहिलेच पैसे शाहूकाराचे देण्यात गेल्यावर दुमार कशाला देईल. तशा प्रकारे त्या वाण्यानं सांगितलेलं होतं आणि तुकाराम महाराजाला कोणी पैसे देण्यात गेल्यावर का अशा प्रकारे सांगू लागलेले आहे. तो पुढे बरागा पडले कठीण 2 पायल्याची झाली पुढे. हो का इथं आहे. तो पुढे बरगाज पडले कठीण 2 पायल्याची झाली बरळा प्रचंड निशेष गेला तेने कोरोना 4 आविन बैल मेले. त्या ठिकाणी पुढे एक असणार त्या ठिकाणी काय कठीण काळ आला बरं का. कठीण काळ म्हणजे पाण्याविना बैल मेले म्हणजे पाणीच पडलं नाही बरं का त्या ठिकाणी.
एक वर्ष असं झालं की पाणी पडलं नाही, काय नाही, अन्न धान्य पिकना, अशा प्रकारे काळ आला आणि त्या काळामध्ये बैल वासरं ढोरं मरून गेले. मेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांचं काय झालेलं आहे? संसार दुःख बहुत जाणे पुढे देखले तुकयाने ते आज करताच्या प्रीतीने संकट दारुण निरसिले. संसार दुःखामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजाला लय दुःख झालं. त्याच्या एवढं दुःख कोणाला झालं नाही आणि त्या ठिकाणी दुःख भोगून असणारे काय करू लागले तुकाराम? वात हात होताची धन लौकिकी दिसे भाग्यहीन जे राखीत होते सन्मान सोमुखे हेळण ते करीती. आता जगद्गुरु तुकाराम महाराजांचं धन गेलं. त्या ठिकाणी धन दिलं आणि दिल्याच्या नंतर तुकाराम महाराज असणारे मोकळे झाले. जे सोबत राहत होते रात्रंदिवस, अहो आपल्यापाशी पैसा आहे तर समोरचा बोलताय नाही तर बोलू शकत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संग राहणारे लोक सगळ्या म्हणू लागले, झालं याचं काम, याच्यापाशी काय नाही, संपला याचा पैसा, आता चला आपापल्या घरला. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. कठीण काळ येताची खरा जनात उडाला मातेरा कोणी येऊन्या देती घरा दुःखांतरा हो येते कठीण काळ आला आणि त्या कठीण प्रसंगामध्ये कोणी कोणाचं नसतंय बरं का. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज विचार करू लागले, माझ्या घरी खायला काही नाही, लेकरं बाळ रासणारे उपाशी आहेत. अशा प्रकारे त्या काळामध्ये काय झालेलं आहे? घरी अन्न किंचित नसे पोराची पडती उपवास उसरे कोणीच न दे त्याच दुष्काळ बहुत दे कोणी. दुष्काळ बहुत होता. जास्त दुष्काळ पडल्यामुळं कोणाच्या घरी खायला नव्हतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांची तर पोरं 4 दिवस झालं उपाशी होते, लेकरं बाळ. विचार केला, कोणी कोणाला उष्ण देण्या गेलं बरं का, पाणीच पडला गेल्यावर कोण कोणाला देणार आहे, उद्या आपल्याला लागत आहे. अशा प्रकारे विचार करू लागले. देण्या गेल्यावर काय झालेलं आहे? विपत्ती दे कोणिया कोठे जात असे मागावया तव श्रोते आशंकित होण्या प्रसन्न वक्तया ते करीती. विपत्ती असणार त्या ठिकाणी. ते कोण त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला होता. कुठं मागा गेलं तर कोणी देण्या गेलं आणि कसं देणार काय नाही, शेजाऱ्याला देतं असं जर काही श्रोत्याला वाटत असलं तर विचारल्यावर पुढं काय सांगावं त्यांना. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागले. तुकयाशी विरक्ती बांधल्यावरी तरी का जात असे घरोघरी आयचा प्रश्न केला चतुरी तरी त्याची परी अवघरा. तुकाराम महाराजाला विरक्ती असणारी त्या ठिकाणी आणि तुकाराम महाराजाला देव एवढं देवानं काम केलं असं जर तुम्हाला वाटत असेल, त्या दुष्काळात का देव काम करीत नाही? तुकाराम महाराजाचं करतंय, पण हे आपल्याला जगाला दाखवण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता पुढे काय सांगू लागलेले आहे? माशी भागलेल्या होत जेव्हा पर्या पिता सरसाळे क्षण क्षण माग बोटे घालून या काळीता आरोग्य तेरे होय काया. या ठिकाणी इथे सांगू लागले बरं का जगद्गुरु तुकाराम महाराजानं. आणि त्या ठिकाणी तुकाराम महाराजाचं रूप धारण करून देवानं काम केलं, पण त्या दुष्काळामध्ये का केलं नाही? हे शरीर आहे, या शरीरामध्ये असणारं त्या ठिकाणी माशी भक्षण झाल्याच्या नंतर, माशी असते ती माशी तोंडात गेल्याच्या नंतर काय होतंय? उलट्या होतात. उलट्या झाल्याच्या नंतर सर्व ते बाहेर पडते. बाहेर पडल्यावर तेव्हा माणसाला मोकळं वाटते, नाही तर पोटामध्ये खळबळ होती ना. तशा प्रकारे त्या ठिकाणी पुढं काय सांगू लागलेले आहे? रीती साधक जने संसाराशी विटवित्यामध्ये लोकनिंदा होय जेणे करुणा तेची कारण योजिती. लोकांना निंदा करावं म्हणून साधक जण लोक असणारे त्या ठिकाणी संसाराचं विटंबन व्हावं यासाठी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाला तेवढे असणारे संकट भोगावं लागले आणि त्या ठिकाणी तेवढं हे करावं लागलं. माशी भक्षण केली, पण तोंडात मोठं घालू उलट्या केल्यावर मन मोकळं होतंय.
पोट मोकळं होतंय बरं का. कशा प्रकारे या संसारामध्ये विपत्ती भोगून 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 असणारं आपल्याला सांगितलंय. या वयीमध्ये फक्त एवढं सांगितलंय, संसारही जरी केला, संसार करीत करीत परमार्थ सजा होतोय, अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागले. मागे 1-2 वेळा निश्चित संकटी रक्षिले पंढरीनाथे, ये कीर्ती प्रगटता जनाते, मनातील संत मज लागी. मागे एकदा दोनदा असणार संकटामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजाला त्या पंढरीनाथानं पांडुरंग परमात्म्यानं असणार काय केलं, संकट निवारलं बरं का त्या ठिकाणी. आणि संकट निवारल्याच्या नंतर मला जर असं काही वाटलं तर संत काय म्हणतील असे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. ते निर्जावया लागी जाण कोणी नंदवाचे, आपण सर्व पदार्थी विटावे मन, हिंडे म्हणून या घरोघरी. अहो त्या ठिकाणी मन असणार काय होऊ लागलं, लोकांना माझ्या मनाला असणारं मला निंदा करावं माझी अशा हिशोबानं जगद्गुरु तुकाराम महाराज दारोदार हिंडू लागले, कोणीतरी काहीतरी द्या अशा प्रकारे बनू लागले. म्हणत असते वेळेस काय झालं, सोयी रे जाई रे मित्र आप्त, कयाची म्हणे वैष्णव भक्त, मुले माळजे उपवासे मरत, उपाय त्वरित करावा. महाराज म्हणू लागले, सोयऱ्या धैर्याला जाऊन मामा काका दादा असणारे तुम्ही काय करा, माझे लेकरं बाळा उपाशी मरत आहेत बरं का. आणि लेकरं बाळा उपाशी मरत आहेत, अशा दुष्काळात काही खायला नाही आणि काहीतरी उपाय करा बरं का तुम्ही. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि शौर्य धार्याला बोलू लागलेले आहे. पिसून म्हणते ते अवसरे, दुष्काळ पडला शे भारे, आळशे झाले घरोघरी, किती सारे सांगावे. अहो त्या ठिकाणी ते लोक बोलू लागले, शौर्य धारे असंच झालंय बरोबर आहे, तुझ्या घरी कसं आहे म्हणजे आमच्या इथं काहीच नाही बरं का. काही अशा प्रकारे त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला देण्या गेले. मग पुढं काय झालं, सावकाराची मागता अरुण, ते म्हणते उठीतून आधी घेतले ते देणे जाणून, मग घेऊन जा पुढते. म्हणला काय करावं, तुकाराम महाराज गेले सावकारापाशी. सावकार म्हणजे लेकरं बाळा उपाशी मराले, तू मला जराशी काहीतरी द्या बोल बरं का, त्या ठिकाणी कर्ज द्या. अरे उठीतून म्हणला सावकार, कयात झाला म्हणला, पहिलेच पैसे त्याला नाही तुला दुसरे देतो का. अशा प्रकारे त्या दुष्काळात सावकार बोलू लागला. एक तुकयाची पाती दृष्टी, कपाळाची घाली ती आटी, म्हणती आपल्या संसारा लावणी काठी, आमच्या पाठी लागती. आपल्या संसाराला त्या ठिकाणी काठी लावली आहे आणि दुसरा आणखी आमच्या मागं लागलाय. आता अशा प्रकारे सोयरे एकूण एकाला बोलू लागले. बोलत असते वेळेस काय झालं, उठ येथोनी चांडाळा, माझ्या आणला कटाळा, हाती धरण्या त्या वेळा, भक्त प्रेमाला भवंडिती. अहो त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाला सर्व सोयरे झाले, गावातले लोक म्हणू लागले, चांडाळा उठ आता इथून, आम्हाला असणार त्या ठिकाणी कंटाळा आणून सोडलाच बरं का तू, आणि तू असणारा उठून जाय. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजाला हकलून देत असते वेळेस सध्या तुकाराम महाराज त्या ठिकाणाहून जायना गेल्यावर हाताला धरून ओढून काढू लागले. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या दुष्काळात अवस्था झालेली आहे. मग विष्टमित्र सोयरे सज्जन, काकृती येती त्याच कारणे, काही करलं काढण्या देणे, सत्वर वारीन तुमचे पै. त्या ठिकाणी इष्ट मित्र सोयरे राहिले. त्या ठिकाणी एका सावकाराला असणार त्या ठिकाणी बोलू लागले बरं का, कर्ज काढून त्याला काहीतरी द्यावा असा विचार करू लागले का. बोला पुढं, दुष्काळी वाचवा लागता, तरी तुम्ही जामुचे माता पिता, करुणा दाविली समजता, वर दया
सर्वता त्याची अहो त्या ठिकाणी दुष्काळामध्ये वाचवलं तर तुम्हीच आमचे माता पिता आहेत बरं का. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलत असते वेळेस सोयरेदारे काय बोलू लागले. ऐकणी लोकाचे दुरुत्तरे लजित तुकयाचे अंतरे मागे कांते जावणी साचार मने कैसा विचार करू आता. महाराजाला काय ते बोललो होत्या दुष्काळामध्ये दूर उत्तर अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराजाला बोललो. लोटू लोटू लावलं तुकाराम महाराजाला म्हणून तुकाराम महाराजानं मनामध्ये विचार केला एकांत वासात जावं आणि त्या ठिकाणी एकांत वासात जाऊन काय विचार करू लागले. पांडुरंग आणि ध्यानात तो येव जाटवला मनात घरी गोण्या ताट मोठ होते ते इकले तोरीता आणि दाशी. पांडुरंग अशा प्रकारे त्या ठिकाणी ध्यानामध्ये आणल्याच्या नंतर ते घरामध्ये असणार आठवलं घरामध्ये असणारे काय ताट पीठ जे होतं ना ते असणार त्या ठिकाणी आठवलं मनामध्ये आल्याच्या नंतर ती गेला घरला ती असणार वाण्याला विकलं एका विकल्याच्या नंतर काय झालेलं आहे त्याच्या शेरदाने आले तेव्हा महाप्रयत्ने करोन्या पातळ तरवले कुटुंब रक्षण करीत असे. अहो त्याचं 800 असणार त्या ठिकाणी धान्य आलं आणि त्याचं पातळ असणार वरण म्हणा काही अशा प्रकारे केलं करून त्या ठिकाणी सर्व असणार कुटुंबाचं रक्षण जगद्गुरु तुकाराम महाराज करू लागले. करीत आणि ते वेळेस काय झालेलं आहे तेही दान तेव्हा सरले इष्टमित्राने उपेक्षिले न जावेचे आळशे झाले पोटे वाहिले सर्वथा. ते संपून गेल्यावर त्या सर्वांना खाल्याच्या नंतर आता काय करावं दुष्काळ पडलेला होता उपाशी होते घरचे सर्व पुढे काय विचार करू लागले. आणखी जाता धन्वंतरीच्या घरा ते उठून आला वितीचा स्वरा लोकिकी उडाला मातेरा संसार मातेरा झाला की. गेले तर त्या ठिकाणी काय करू लागले जे उठून वाट लावून देऊ लागले बरं का. अशा प्रकारे तुकाराम महाराजाची अवस्था आणि त्या कयामध्ये तर त्या ठिकाणी याच्यामध्ये झाली दुष्काळात झालेली आहे म्हणतात. जनात पातला अपमान कंटाळले सोयरे सज्जन महाकाळ पडला पूर्ण झाली धारण शेराची. बराचसा मोठा दुष्काळ पडलेला होता सोयरे धारे कोणी कोणाला ओळखीना गेलं आणि तुकाराम महाराजाची अशी विधेय स्थिती होती त्यामुळे तर तुकाराम महाराजाला कोणीच काही देईना गेला. अशा प्रकारे ते न मिळेच्या कोणाप्रती प्राणी मृत्यू सन्नाश जाती बहुताटिले तो कया प्रति म्हणे कैची गती करू आता. त्या ठिकाणी माणसाची अवस्था नाही तर प्राणी सध्या पाणी 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 म्हणून त्या ठिकाणी मृत्यू पाहू लागले आणि त्या ठिकाणी मरून जाऊ लागले बरं का. बैल ढोरं वासरं सर्व त्या ठिकाणी मेल्याच्या नंतर पुढं काय झालेलं आहे लाईट गेलेली आहे काय आता लावा बॅटरी लावा. हा चला येते 5 मिनिटात येते आता येते कुठवर हालता की बापू. किती झाली 111 12 झाली काय 14 आहे वाटाय की 111 12 झाली वाटाय की 114 काही तो होते नाही म्हणजे कोणाप्रती हो तेच आहे. किती राहिले होई आता 200 आहे बघा 205 काहीतरी आहे म्हणजे आता 100 असेल. छोटा काढा का ते छोटा आधीच नाही 200च्या कमी. अरे एक आहे रे 199 एक 100 नाही हो 199च आहे. मी म्हणाल हे कमीच आहे. नाही काय नाही चल द्या एकदा चेक करून आणायला काय वाटलं तर काय नाही थोड्या राहतो या 125 झाल्यात 52 राहिल्यात
काय नाही एका मिनिटात होऊन जाते. आता जराशी गडबड सांगतो दोन शब्द संध्याकाळी. नाही तर असं वाचल्यावर बी कळालंय मस्त. कळालंय की माहिती तुम्हाला? माय म्हण आता बाप म्हण. संध्या माय म्हणलास तरी सोडणार, माय म्हणलास तरी सोडणार सुरते आणि बाप म्हणलास तरी सोडणार आता सुरते. पुंडलिकावर जाय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकयाची ज्येष्ठ कांता निवर्दया अन्न करिता तेनेला जा वाटे चित्ता मरे संसार वरता गेला. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांची ज्येष्ठ कांता असणारी त्या ठिकाणी रुक्मिणी आणि त्या ठिकाणी अन्न करता मरून गेली. मेल्याच्या नंतर पुढे तुकाराम महाराजाला लाज वाटू लागली. आता काय करावं अशा प्रकारे त्या ठिकाणी विचार करू लागले. काय रे ग्रामवासी काय बोलती तू कयाची आता सावधोन या मानसी सांगतो ते ऐक. ग्रामवासी गावातले लोक बोलू लागले तुकाराम आता तरी सावध हो भाड्या तुझी बायको मेली एक अन्न करता. तू सर्व काळ विठ्ठलाचे सप्रेम नाम जपोतो शिवाची यास्तव निर्मूल संसाराचे होत असे साचे जाण पा. त्या काळ्या विठ्ठलाचं नाव घेतोच बरं का. त्याच्यामुळं तुला असणार या संसारामध्ये काही असणार सुख नाही वाटतंय आणि त्याच असणार नामस्मरण करतोस म्हणून विघ्न या ठिकाणी तुझ्या संसारात आमचे नायक साचार म्हणून या घात झाला तोर पुढे कशा चरित्र दुष्ट उत्तरे बोलती. पुढे हेच करायचं काय तुला? त्या विठ्ठलाचं नाव घेऊन त्याचं नामस्मरण सोड आणि त्या ठिकाणी तू काय कर बर का संसाराला आता तरी चिटकून राह. अशा प्रकारे जयचे कांडोक झाले हाडावरी त्यावर या पासराचे मारे पर्य तुका पूर्ण शांतीचा सागर लोकाशी उत्तर बोलत असे. त्या ठिकाणी पूर्ण शांतीचा सागर बर का तुकाराम महाराज आधीच त्या ठिकाणी खांडूक झालंय हाडावर आणि त्याच्यावर असणार फास हाणल्यावर किती दुखल हो. तशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज होणार तेन चुकीचे सर्वथा व्यर्थ कास आणि चिता बरे जन वदस्या पंढरीनाथा ते काय मरता वाचती. त्या ठिकाणी व्यर्थ कयाला असणार त्या ठिकाणी काय करायची चिंता करायची. त्या जन्म येणार आहे मरणार आहे हा देह जाणार आहे. अशा प्रकारे सर्व जगद्गुरु तुकाराम दुष्काळे अन्न विना प्राणी उदंड पावले मरण ते काय करीत्या हरी स्मरण निमित्त त्या ठिकाणी प्राणी मरून जाऊ लागले ते काय हरिस्मरण करू लागले का शौर्य हो सांगा आता मला. अशा प्रकारे तुकाराम वैष्णव विरित अशा दिदरी प्रत्युत्तर पुढे वर्तले काय चरित्र बोलल्याच्या नंतर पुढे काय चरित्र वर्तलेलं आहे. त्याचे ज्येष्ठ पुत्रे जाण संतोबा त्याचे नामाविधान त्याचे डाय प्रेते गण तो मृत्यू सदन पावला. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजाचा असणारा त्या ठिकाणी एक मुलगा बर का त्याचं नाव संतोबा अशा प्रकारे होतं. ते सध्या या दुष्काळामध्ये अन्न करून मेल्याच्या नंतर काय झालं प्रपंच दुःख महारी ज्याचे न्या घेत सुकारी ते निमोन्या गेल्या निर्धारी खेद अंतरी बहु झाला. त्या ठिकाणी प्रपंच दुःख महाभारी आहे. या प्रपंचामध्ये सर्व दुःखच आहे बरं का. हे जगद्गुरु तुकाराम महाराजाला कळालं. मनामध्ये असणारी त्या ठिकाणी चिंता करायची सोडून दिली. बायको मेली पोरग मेलं दुष्काळात मग आता कयाची कांता पुत्र झाली शांततेने दुःखित वैष्णव भक्त मन हे जळो या प्रपंची मात त्याग समस्त करावा. त्याग करून टाकावा. माझी बायको बी मेला लेकरू मेला. अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम महाराज बोलू लागलेले आहे. आणि आजे संसारी बैसतानाही महामूळ अनुतापाचे संत सज्जन विषयीचे दृष्टांत साचे अवधारा. दृष्टांत संत लोक सांगतात बरं का. त्या ठिकाणी संसार हा कसा आहे त्या ठिकाणी दुःख मूळ असणार आहे बरं का. संसार दुःख मूळ असणार आहे अशा प्रकारे संत लोक सांगतात. हे खरं आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराजाला पटल्यावर काय झालं तीर्थाचे प्राणी पोळला जरी तरी ताप होय अंतरे पांडवा युपती नाना परे यास्तव श्री हरी चित्ती वशे. प्राणी असणार
असणारा पोळला जरी त्या ठिकाणी बरं का, तरी त्याला काय होतंय त्या ठिकाणी तापल्याच्या त्याला जर असणाऱ्या त्या ठिकाणी संसारामध्ये ताप आहे आणि त्या ताप आहे म्हणून जर पहिलेच कळालं असलं तर त्या ठिकाणी भजन करीत जर देवाचं राहिलं असलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी झालं असतं. अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागले. कशबाच्या नाणारे त्या झळाले तेव्हा प्रल्हादा प्रती मगान तापे हंक मारे ते निश्चित्या खांबात श्री हरी प्रगटला आसोय दृष्टांत अनेक प्राणी भोगित्या त्रिविध नरक मागा पश्चाताप करुण्या खेद मोक्ष सुख पावती तुकयाशी झाली तैशी गती संसारे पाहिली नानायुपती ते संकलित सांगतो यथामती तरी सादर श्रुती परिषद 13व्या वर्षी पित्याने संसार गळा घातला जाण तेथे दक्ष येता दिसोन समाधान वळेलासी 17व्या वर्षी तत्वता कर्मोनिया गेली माता पिता वडील बांधोची आकांता योग करिताना हे ही अवचित्तानी मारी 18व्या वर्षी जाणा सावजी गेला त्रिडाटना त्याच्या योगे करून या जाणा शोकनी जमना वाटत 20व्यात पुत्र कांता समय स्वयमेव देखोन या संसारी धरिली हाव आता येथोन्या मन विटवाई डावही माग देवादी देवी काय केले 21व्यात विपरीत काळ तुकयाची पातलात काळ तेव्हा निघताची दिवाळे सोयरे सकळ हसती अज्ञान प्रकृती ते स्त्री निश्चिती तेही निमाल्या अण्णान्न करीत महामोहपुत्र समस्त लौकिकी विपरीत ये वार्ता पूर्वार्ध संपले आयशा रीती दुःखे देखील या नाना रीती संसाराची आशा होती तेही भ्रांती निरसली अविद्या रात्र्या सरोनी जात ज्ञान सूर्य प्रगटे अवचित्ता तेने साधकाची चित्ता आनंद सर्वता न समाये समुद्र मंथितात येळे विभुदास्याश्रम झाला शेवटी अमृत पाहता डोळा आनंदला शेचिनात की करिता दधीकड सने कष्ट वाटत येत एक क्षणी शेवटी नवनीत पाहता नयनी घर चारिणी संतोषे ना तरी या कृषी कर्माच्या घटपट ते तरी ह्या बहुताच्या दिसती कष्ट शेवटी पीक येता घनदाट चित्ती कुणबट संतोषती काय यक्षुदंड गाळता साचार तयास्या सायास लागती फार शेवटी रूपास्या येता साचार चवी खापर जाणती तैसे प्रथ भार